अस्वस्थतेच्या आणि गुंतागुंतीच्या या जीवनात आम्हाला आमच्या जीवनाचा खरा सुगंध देणारा असा एखादा कुणीतरी अद्भुत हवा असतो की ज्याला आम्ही गुरु असं म्हणतो. आणि गुरु हा तर पहिला आस्वाद आहे, गुरु हा तर पहिला सुगंध आहे. आता बाग खूप जवळ आली आहे, थंड वारं स्पर्श करू लागला आहे असं आम्हाला गुरुच्या अस्तित्वानं वाटत राहत. एकदा तो मिळाला, आमच्या आयुष्यामध्ये त्याची निश्चित अशी जागा झाली, तो भेटला की आम्हाला एक आश्वासन मिळतं की ते आश्वासन असं असतं की जे गुरुच्या बाबतीत घडू शकतं, त्याच्या जीवनात सुगंध येऊ शकतो, तर आमच्या का नाही येणार? कारण गुरु हा एक गवाक्ष आहे, तो एक झरोक आहे. त्यातून डोकावून आम्ही पाहिलं तर दृश्य पाहू शकतो, दूर दूरची दृश्य पाहू शकतो. ती मिळवण्यासाठी आम्हाला प्रवास करावा लागेल, पण ती असणं सुनिश्चित झालं की मग प्रवास अवघड नसतो, कारण त्याला ते मिळालेलं असतं. गुरु मिळाल्यानं काही दुसरं थोडंच मिळतं. भरवसा मिळतो, आस्था मिळते की या व्यक्तीबाबत जर हे घडलंय, याच्या जीवनात जर हे घडलंय, तर आपल्याही जीवनात घडू शकतं. एक झलक मिळते. डोळ्याने ते दृश्य पाहिलं की आपल्यालाही वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये असा गारवा, असा सुगंध, आपल्यालाही असं सौंदर्य मिळू शकतं. गुरुविना सर्वात मोठी अडचण ही असते की कुणा अशा माणसाला जाणलेलंच नसतं की ज्याच्या बाबत हे घडलेलं आहे. म्हणून मग संदेह तसाच राहतो, मनात असं वाटत राहतं की निर्वाण खरंच असतं, समाधी घडते, लोक तर खोटच बोलत असतील, लोकांचा हा कावा असेल, पुढे चालू लोकांचा तर हा शोध नसेल. इतकी व्यथा, इतकं दुःख, इतका नरक आजूबाजूला असताना याच्यामध्ये परमात्मा असू शकतो, जीवनात एवढा मोठा उत्सव असू शकतो, याबाबत शंका निर्माण होऊ शकते. तेव्हा परमात्मा हा नुसतं शब्द आहे असं वाटतं. प्रशांत स्थिती, सुगंध जीवनाचा हे नुसतं मूर्खाने शोधून काढलेलं किंवा धूर्तानी वा भयभीत लोकांनी सांत्वनासाठी, स्वतःची समजूत घालण्यासाठी एक कल्पना केलेली असं वाटतं. ती सुखद असू शकते, पण ती भ्रामक आहे असं वाटतं. ते स्वप्न भासतं. तेव्हा मग तुम्ही पुढे तर कसे जाल? कुणी स्वप्न शोधायला कधी जातं का? इंद्रधनुष्य किती सुंदर भासतो, पण कुणी देखील तो शोधायला तर जात नाही, कारण तुम्ही हे जाणता की तिथे काहीच नाहीये. ती केवळ किरणांची करामत आहे, पाण्याच्या थेंबातून जाणारी रंगांची फसवणूक आहे. तुम्ही जवळ गेलात तर ती आढळणार नाही. ज्यांनी जाणलं आहे त्या लोकांनी जगाला मृगजळ म्हटलं आहे, आणि ज्यांनी जाणलेलं नाही त्यांना परमात्मा हे सर्वात मोठं मृगजळ वाटतं. जग तरीही खरं आहे, यथार्थ आहे. भिंतीवर डोकं आपटलं तर फुटतं, रक्त वाहतं, हे खरं आहे. पण परमात्मा कुठं आहे? त्याला आम्ही स्पर्श करू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. तिथं वाणी देखील गळून पडते. त्याला मनानं प्राप्त करण्याचा कुठला मार्गच नाहीये. तिथे डोळेही जात नाहीत. मग जिथे वाणी जात नाही, डोळे जात नाहीत, मनही जात नाही, जिथून शब्द देखील माघारी येऊन गळून पडतात, तो आहे तरी का? मग तिथे जाण्याचा मार्ग कोणता आहे? सारं काही कोड्यासारखं वाटतं, वेडेपणासारखं वाटतं. पण सद्गुरू भेटण्यानं केवळ एकच घटना घडते, ती अशी की कालपर्यंत जे कोडं वाटत होतं त्याबाबत जाण येते. सद्गुरूंच्याकडे पाहून वाटतं की वाणी जरी तिथवर पोहोचत नसली तरी चेतना पोहोचते, दृष्टी तिथे पोहोचते. पण अशी दृष्टी आहे अंतर्यामीची की तिथं पोहोचते. वाणी सांगू शकत नसेल पण मौन सांगून जातं. मनानं मिळत नसेल पण ते मिळतं. सद्गुरूंच्याकडे पाहून हे उमगतं की चैतन्याची अशी देखील एक अवस्था आहे जिथे मन असत नाही, पण तुम्ही पूर्णपणे असता, समग्र असता, गौरवपूर्ण असता, चैतन्यानं, सुगंधानं, सौंदर्याने रसरशीत भरलेलं असता. आणि हे असणंच आमच्यासाठी भाग्यशाली असतं, आणि आम्ही भाग्यशाली होण्यासाठीच त्यांच्याच मार्गावर आम्ही मार्गक्रमण करत राहू. जय हो, मंगल हो.